कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। झाली खय चाललीस? थय मागे थांब लाईनीत। तू कोण सांगणार? हा माका दादाक राखी बांधूची हा, जाऊ दे माका। तुझो दादा हा ता आमका सुद्धा माहिती हा, पण आम्ही सुद्धा त्यांच्यासाठीच लाईन लावून उभे असाव ना। मध्ये मध्ये येऊ नको, जा लाईनीत मागे उभी राहा। दादाक राखी बांधूसाठी गावातल्या सगळ्या बायका कशा केल्यो? कशाक म्हणजे? तू तुझ्या दादाशी नाता तोडलास ना, म्हणून आम्ही गावातल्या बायकांनी ठरवला आपल्या पाठीशी भावासारखा उभ्या राहणाऱ्या दादांचे हात राखीशिवाय रिकामे राहणार नाही, म्हणून आम्ही सगळे इकडे इलो। हा काय? मग मी आधी राखी बांधता येते का? माझो सख्ख भाऊ आहे ना, हा? तुम्ही माझ्या मागे उभे राहा काय? माझो हक्क पहिलो हा। कसला हक्क गो? तो हक्क तू गमावलास, आणि आता दादा हे सगळ्या गावचे भाऊ असा। तू पंचायती समोर भांडलीस ना त्यांच्याशी, त्याच दिवशी तुझो हक्क संपलो, आणि त्यातून तुका दादांका राखी बांधूची असस तर लाईनीत जाऊन उभं राहा। गो लाली, हैसर ये, माझ्या जागी उभी रह, मी मागे जाते। नाही नको, मी जाताय मागे। तुमचं सगळ्यांचं बरोबर हा। दादा सोबत मी जा काही केलं ना, त्याच्या तुलनेत या कायच नाही हा। मी जाताय मागे, तू ये ऐस। येते। लालिताई, तुम्ही? हा, कधीचीच इलाय मी, पण बाहेर खूप रांग होती ना, म्हणून उभं राहिलं होतंय। आत्ता नंबर लागलो माझो। दादा, तुझ्यासाठी ना राखी आणलाय बघ, हात पुढे कर ना। हा, दादा, तुझी माफी कशी मागू ताच कळत नाही आम्हाला। मी खूप चुकलाय, सगळ्याच्या पलीकडे गेलाय, लय वाईट वागलाय मी तुझ्याशी। अरे, बापासारखं छत्र धरलंस माझ्या डोक्यावर, आणि मी दुखत तुझ्याच घरातून बाहेर काढलंय। माका नरकात सुद्धा जागा नाही मिळणार आता। दादा, माका माफ कर, माफ कर माका। रक्षाबंधनच्या दिवशी माझा भाऊ माझ्या बरोबर नाही, माका सहन नाही झाला दादा। माझे सगळे कर्मे उतरली, हरलाय मी दादा, हरलाय। मग काय नको दादा, मग काय नको, सगळं घेऊन मी काय करू दादा? अरे, सगळं माझ्याकडे असून पण मी दरिद्री असय। माझ्यापेक्षा श्रीमंत तर तू असस ना दादा। ही सगळी माणसं तुझ्याकडे आहेत, इतक्या सगळ्या बहिणी आहेत, माझ्याकडे त्या मोठ्या घराशिवाय दुसरं कायच नाही। माझो लेक, माझो गो अजून माझा नाही राहुला दादा आता। खूप चुकलंय मी, खूप चुकलंय।
एक बहीण असून पण ना मी तुझा आदर कधी नाही राखलो. तुका ना मी इतकं वाईट वागवलंय, इतकं वाईट बोललंय, पण दादा तू एका शब्दात मग उलटून काय नाही बोललास. दादा माका माफ कर दादा. दादा माफ कर मग. दादा या जगातलो ना तू सगळ्यात महान भाऊ असस आणि मी ना सगळ्यात वाईट बहीण. माफ कर मग. उठला नाही लाली. बहिणीची जागा भावाच्या पायाशी नसता, भावाच्या हृदयापाशी असत. आणि तू जेवढी माझी बहीण असास ना त्यापेक्षा जास्ती माझी लेक असास. तुझं माझ्यावर रुसायचो, रागवायचो, चिडायचो पूर्ण अधिकार आहे. आणि कोण म्हणतंय तुझी राखी बांधायला माझ्या हातावर जागा नाही. लाले, तुझ्या राखीसाठी माझ्या हातावर आणि तुझ्यासाठी माझ्या मनात कायम जागा. दादा बांध. थांबा लागली ते. आता या भावाच्या मायेतून कधीच लांब व्हायचा नाही. घेवा औक्षण करून घेवा. बस ना दादा. सुखी राहा. बंधू आता तरी माझ्याकडून राखी बांधून घेशाल ना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.